शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली। कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी भूसंपादन थांबवण्यात आलं होतं। मात्र आज पुन्हा एकदा भूसंपादनाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयांच्या तरतुदीला या बैठकीमध्ये मान्यता मिळाली। राज्यातील 3.5 शक्तीपीठ, 2 ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर, अंबेजोगाईसह इतर 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे। शक्तीपीठ हा मार्ग 14 जिल्ह्यातून 39 तालुक्यातून जाणारा मार्ग आहे आणि या मार्गाला महत्त्वाच्या सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे। विशेषतः कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, या सगळ्या जिल्ह्यामध्ये हिंगोली असेल, या ठिकाणी शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलेला आहे आणि मला असं वाटतं शेतकरी याच्यासाठी जीवाची बाजी लावतील, परंतु शक्तीपीठ मार्गाला विरोध करतील। महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात कॅबिनेटमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता प्रकाश आबिटकर आणि हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेटमध्ये नाराजी व्यक्त केली। लोकसभा आणि विधानसभेला शक्तीपीठ महामार्गामुळे फटका बसल्यानं स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय होणं अपेक्षित आहे, असं मत या मंत्र्यांनी मांडल्याचं सूत्रांनी आपल्याला सांगितलंय। 12 जिल्ह्यातल्या लोकांना हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे, कारण की एक्झिस्टिंग रोड असताना या नव्या रस्त्याची गरज काय असा प्रश्न या 12 जिल्ह्यातल्या लोकांना। आणि म्हणून आमची सरकारला विनंती, आम्ही सातत्यानं विरोध करतोय, आम्ही विकासाच्या उलटे नाही आहोत, परंतु हा गरज नसलेला विकास महाराष्ट्राला नको आहे। त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा फेर विचार या महामार्गाचा करावा। कोल्हापूर सांगलीमध्ये पुराचा प्रचंड धोका या महामार्गातून होणार आहे। त्याचबरोबर मी म्हणलं तसं रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी झालेला आहे, त्यामध्ये अनेकांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, शेतकरी भूमिहीन झालेला आहे आणि म्हणून प्रखर विरोध हा या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या सगळ्या गोष्टीसाठी राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।